शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. पहिलीच बातमी आहे, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचं नाव आघाडीवर. आज येणार महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री नावाचा चेहरा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता 4,000 रुपये पडणार. आपलं नाव यादीमध्ये लवकरच पहा. देवळा बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक दर, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुढील अपडेट आहे, तज्ज्ञांच्या मते बाजारामध्ये सोयाबीनची विकण्याला घाई नको. लवकरच सोयाबीनचे बाजारभावामध्ये चांगली वाढ होणार. तापमान घसरले, संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला. कापूस पिकामध्ये 60% घट पाहायला मिळत आहे, पण अद्यापपर्यंत कापसाचा भाव 7,000च्या आसपासच. शेतकरी मात्र अस्वस्थ. सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव द्या, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. भोकरदन तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आता 15 डिसेंबरपर्यंत भरता येणार पीक विमा. कापसाचे भाव जैसे के तैसेच, 8,000 होणं पण मुश्किल, शेतकरी चिंतेमध्ये. मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 7,065 रुपये क्विंटल असा भाव. पुढील बातमी आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे अजून एक मोठं संकट. शेतकऱ्यांना बोंडअळीची धास्ती, तर कापूस पिकाला पण भाव नाही, शेतकरी मात्र अस्तव्यस्त.